आज मी आपणाला एक अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे, जी आपल्या आयुष्यात कधी ना कधी निश्चित उपयोगी पडू शकते. आपली विचारधारा काही वेगळी असते आणि सत्य काही वेगळं असतं. अर्थात एका जेरियाट्रिशियन म्हणजे वृद्धावस्था तज्ज्ञ यांच्या मनातून उमटलेले हे शब्द आहेत. वृद्धपकाळात एखादी व्यक्ती दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहिली आणि तिची मुले फक्त आराम करा, घाई करू नका एवढंच म्हणत राहिली, तर अनेकदा तिथूनच सर्वात धोकादायक परिस्थितीला सुरुवात होते. वृद्ध व्यक्तीसाठी अंथरुणावर पडणे सोपे असते, पण पुन्हा उठणे अत्यंत कठीण असते. अनेक वेळा आजार माणसाला मारत नाही, तर अंथरुण मारते. मी डॉक्टर सॉंग युआंग मिंग, वय वर्ष 54 वर्ष, गेली 27 वर्ष एका नामांकित रुग्णालयाच्या जेरियाट्रिक म्हणजे वृद्धावस्था चिकित्सा विभागात कार्यरत आहे. ह्या काळात 16,000हून अधिक रुग्णांवर उपचार केले आणि 2400 पेक्षा अधिक गंभीर स्थितीची प्रमाणपत्र लिहिली. आज मी वैद्यकीय परिभाषा वापरणार नाही, मी फक्त माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या 3 सत्य घटना सांगणार आहे. या तिन्ही कथा प्रत्येकाच्या आईवडिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तरी कृपया तुम्ही तिन्ही घटना पूर्ण ऐका आणि आपण काय करायचं हे वेळीच ठरवा, उशीर व्हायच्या अगोदर. पहिली घटना 2019. रुग्ण 81 वर्षीय निवृत्त शिक्षक श्रीयुत सन. त्यांच्या माडीच्या हाडाला म्हणजे फिमोरल नेक फ्रॅक्चर झालं होतं. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं, वॉकरच्या सहाय्याने चालण्याचा प्रयत्न सुरू करा. मात्र मुलगा म्हणाला, बाबा इतके वयस्कर आहेत, पुन्हा पडले तर त्यांना आराम करू द्या. गेल्या 27 वर्षात मी आराम करा हे शब्द किमान 500 वेळा ऐकले आहेत आणि प्रत्येक वेळी माझ्या अंगावर काटा आला. कारण 80 वर्षावरील व्यक्तींसाठी हे 3 शब्द अनेकदा मृत्यूकडे नेणारे ठरतात. ह्यू सन यांनी मुलाचे ऐकले, ते अंथरुणावरच राहिले. 7वा दिवस खोकला सुरू झाला. 12वा दिवस 38.7 डिग्री ताप, सिटीमध्ये फुफ्फुसांचा हायपोस्टॅटिक न्यूमोनिया आढळला. 18वा दिवस ICU मध्ये दाखल. 23वा दिवस निधन. त्यांचा मृत्यू फ्रॅक्चरमुळे झाला नाही, शस्त्रक्रियेच्या गुंतागुंतीमुळेही झाला नाही, तर दीर्घकाळ अंथरुणावर पडून राहिल्यामुळे झालेल्या न्यूमोनियामुळे झाला. हाड बरे झाले, पण फुफ्फुस अंथरुणामुळे निकामी झाली. दुसरी घटना जानेवारी 2021. रुग्ण 78 वर्षीय पक्षाघात म्हणजे स्ट्रोक झालेला रुग्ण श्रीयुत ली. 10 दिवसांनी त्यांची प्रकृती स्थिर झाली. मी त्यांच्या मुलीला सांगितलं, आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुनर्वसन म्हणजे रिहॅबिलिटेशन. दिवसातून किमान 2दा बसवा, प्रत्येक वेळी 30 मिनिटं. शक्य असल्यास उभं करा, थोडं चालवा. मुलगी अतिशय सेवाभावी होती. 24 तास काळजी घेण्यासाठी केअरटेकर ठेवला. जेवण, आंघोळ, औषधं, डायपर सर्व काही व्यवस्थित. पण एक गोष्ट झाली नाही, त्यांना हलवलेच नाही. तिला भीती वाटत होती, दुखेल, थकतील, पडतील. जेव्हा केअरटेकर त्यांना बसवण्याचा प्रयत्न करायचा, ती म्हणायची, जबरदस्ती करू नका, आराम करू द्या. 3 महिन्यानंतर त्यांचा दुसराही पाय निकामी झाला. हा दुसरा स्ट्रोक नव्हता, तर मसल ॲट्रोफी, स्नायूंचे झपाट्याने क्षीण होणे होते. दीर्घकाळ अंथरुणावर राहिल्यास दर आठवड्याला 1.5 ते 3% स्नायू नष्ट होतात. 3 महिन्यात जवळपास 40% स्नायू कमी होतात. परिणाम अर्धांगवायू, पूर्ण अर्धांगवायू. अजून उभे राहू शकतात, आता कधीच उभे राहू शकणार नाहीत. ते आणखीन 14 महिने जगले. ह्या काळात त्यांना 3 बेडसोर झाले. सर्वात मोठी जखम इतकी खोल होती की हाड दिसत होतं. ड्रेसिंग करताना ते टॉवेल घट्ट पकडून वेदना सहन करायचे. डोळ्यातून अश्रू व्हायचे. प्रत्येक वेळी मुलगी रडत म्हणायची, बाबा आराम करा. हेच शब्द सर्वात मृदू पण सर्वात क्रूर ठरले. तिसरी घटना 2023. रुग्ण 83 वर्षीय श्रीयुत झाओ. हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झाली होती. त्यांचा मुलगा अभियंता होता.
दुसऱ्या दिवशी तो वही घेऊन माझ्याकडे आला. डॉक्टर, कृपया 7 दिवसाचा पुनर्वसन कार्यक्रम लिहून द्या. मी योजना तयार केली. दिवस पहिला, घोट्याचे व्यायाम प्रत्येक तासाला 20 वेळा. दिवस दुसरा, पाय उचलणे. दिवस तिसरा, वॉकरच्या साहाय्याने 2 मिनिटं उभे राहणे. दिवस पाचवा, 10 पावलं चालणे, दिवसातून 4 वेळा. दिवस सातवा, 8 मीटर चालणे. त्यांना वेदना झाल्या का? हो. तिसऱ्या दिवशी उभे राहताना त्यांच्या कपाळावर घाम होता. ओठ पांढरे पडले होते. मुलाने मात्र असं म्हटलं नाही, आराम करा. त्याने फक्त एवढंच म्हटलं, बाबा फक्त 30 सेकंद उभे राहा. मी टायमर लावलाय, फक्त 30 सेकंद. त्यांनी दाट ओठ खात ते पूर्ण केले आणि तेच 30 सेकंद त्यांच्या आयुष्यातील सर्वात प्रभावी औषध ठरलं. 14व्या दिवशी ते स्वतःच्या पायांनी चालत वॉर्डच्या बाहेर आले, हळूहळू पण स्वतःच्या पायावर. त्या वर्षीच्या 184 रुग्णांमध्ये त्यांची रिकव्हरी म्हणजे पुनःप्राप्ती सर्वोत्कृष्ट होती. 27 वर्षाच्या अनुभवातून शिकलेले 5 धडे. पहिला, 2 आठवड्यांपेक्षा जास्त अंथरुणावर राहणे म्हणजे स्नायूंचा झपाट्याने ऱ्हास. अंथरुण म्हणजे विश्रांती नव्हे, तो विनाशाची सुरुवात असू शकतो. धडा दुसरा, पहिले 72 तास हे सुवर्ण क्षण म्हणजे गोल्डन पिरियड असतात. ह्याच काळात हालचाल सुरू झाली की नाही यावर पुढील आयुष्य ठरतं. धडा तिसरा, सर्वात धोकादायक 3 गोष्टी, न्यूमोनिया, रक्ताच्या गाठी आणि बेडसोर. ह्या अनेकदा मूळ आजारांपेक्षाही अधिक जीव घेण्या ठरतात. चौथा धडा, चुकीचा सेवाभाव. रुग्णाचे प्रत्येक काम आपणच करणे त्यांना अधिक अपंग बनवू शकते. धडा पाचवा, खरी सेवा म्हणजे त्यांना पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करणे. कधी कधी त्यासाठी थोडे कठोर व्हावे लागले तरी चालेल. शेवटचा संदेश, मला विचारले गेले, तुम्हाला सर्वात जास्त कशाची भीती वाटते? मी उत्तर दिले, मला गंभीर आजाराची भीती वाटत नाही. मला भीती वाटते जेव्हा कोणी म्हणते आराम करा, कारण त्या क्षणी प्रयत्न करण्याची इच्छा संपलेली असते. मी माझ्या कुटुंबालाही सांगितलं आहे, जर मी कधी अंथरुणाला खिळलो तर मला कधीही आराम करा असं म्हणू नका. मला उठवा, चालवा, टायमर लावा आणि सांगा, बाबा फक्त अजून 30 सेकंद. आपल्या सर्वांसाठी देव करो आपल्या आई वडिलांवर अशी वेळ कधीच येऊ नये. परंतु जर आलीच तर आराम करा असे म्हणू नका. मी तुम्हाला उभं राहायला मदत करतो असं म्हणा. कदाचित ते 30 सेकंद त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतील. कारण स्वतःच्या पायांनी चालत शौचालयापर्यंत जाणे ही वृद्धापकाळातील सर्वात मौल्यवान स्वातंत्र्याची भावना आहे. ते जपा आजपासून. अर्थात एक गोष्ट मात्र सांगावी लागेल, प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते. शस्त्रक्रिया, स्ट्रोक किंवा गंभीर आजारांनंतर हालचाल सुरू करण्याचा निर्णय नेहमी उपचार करणाऱ्या डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट यांच्या सल्ल्यानुसार घ्यावा. आणि मित्रांनो, एक आठवा की आपले आई वडील जर सतत घाबरत राहिले असते, आपल्याला उठू दिलं नसतं, चालू दिलं नसतं, हा पडेल, आपल्याला धावू दिलं नसतं, तर आपण आज ह्या जगात इतक्या वेगाने चालू शकलो असतो का? जगाबरोबर धावू शकलो असतो का? त्यामुळे वेळीच सावध व्हा, आपले विचार वेळीच बदला. आभारी.